जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत। नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने जयसिंगपूर आणि कुरुंदवाडात राजश्री शाहू विकास आघाडीची सत्ता आल्याबद्दल शिरोळ तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मतदारांचे आभार मानले। पाहूया पुढे ते काय म्हणाले। तर जयसिंगपूरचे नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी देखील जयसिंगपूरकरांचे आभार व्यक्त केले। पाहूया ते काय म्हणाले। जागृत जनमत न्यूज साठी जयसिंगपूरहून संपादक विनोद पाटील। नगरपालिकामध्ये 3 नगरपालिकेपैकी 2 नगरपालिकेमध्ये प्रचंड अशा मताधिक्यानं नगराध्यक्षपदासह नगरसेवक त्या शिरोळ तालुक्यातल्या जनतेनं, विशेषतः जयसिंगपूर आणि कुरुंदवाडातल्या जनतेनं जे दोन्ही नगराध्यक्ष आणि नगरपालिकेमध्ये जी सत्ता दिली त्याबद्दल त्या दोन्ही शहरातील जनतेचं मनापासून या ठिकाणी मी आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो। खरं म्हणजे महायुती ही एकसंघ लढावी अशी आमची भूमिका होती, पण ते झालं नसल्यामुळं काही शिरोळमध्ये काही प्रमाणामध्ये काही थोड्या मतामध्ये आमच्या सीटा गेल्या। पण इथनं पुढच्या काळामध्ये ह्या झालेल्या गोष्टीचा धडा घेऊन येणाऱ्या काळामध्ये महायुती सर्वांनी एकत्र येऊन लढावं, त्यासाठी भविष्य काळामध्ये सुद्धा निश्चित प्रयत्न आपण करू। या पद्धतीनं ह्या दोन्ही तिन्ही शहराचा विकास करण्याचा प्रयत्न आपण गेल्या 5-7 वर्षांमध्ये केला। त्याच्यापेक्षा दुपटीनं अधिक वेगानं ह्या शहराचा विकास आणि लोकांच्या सामान्य ज्या गरजा आहेत त्या पुऱ्या कशा होतील या दृष्टीने निश्चितपणे प्रयत्न। जयसिंगपूरच्या तमाम नागरिकांनी दिलेला हा कौल आहे वो अतिशय चांगल्या पद्धतीने विकासात्मक दृष्टी ठेवून नागरिकांनी आम्हाला राजश्री शाहू विकास आघाडीला नगराध्यक्ष आणि आमचे जवळजवळ 20-21 नगरसेवक निवडून दिले। त्याबद्दल प्रथमतः या सर्व नागरिकांचं मी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो। भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण जयसिंगपूरचा चांगल्या प्रमाणात विकास करून प्रचंड असं जयसिंगपूरचं नाव एक महाराष्ट्रात लौकिक मिळवण्यासाठी आपण काम करू, एवढंच या निमित्तानं मी सांगू इच्छितो।